बिहारमध्ये तरुणांसाठी 62,000 कोटींहून जास्त खर्चाच्या योजनांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन। भारताविरोधात आगळीक केल्यास किंवा दहशतवादाला आश्रय देत राहिल्यास पाकिस्तान इतिहास जमा होईल, लष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला इशारा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता प्रस्तावानुसार सर्व ओलिसांची मुक्तता करण्यात हमासची तयारी। ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत। 2029 पर्यंत संरक्षण निर्यात 50,000 कोटी रुपयांवर पोहोचण्याचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा विश्वास। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दी.बा. पाटील यांचंच नाव दिलं जाणार। पंतप्रधानांनी प्रस्तावाला मंजुरी दिल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। वर्षानुवर्ष रखडलेली अनुकंपा नियुक्ती प्रकरणं मार्गी लावण्यासाठी आज 5,187 उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र केली जाणार प्रदान। राज्यातल्या आयात आणि निर्यात व्यवसायांसाठी पारंपरिक कागदी बॉन्ड बंद करून त्याऐवजी ई-बॉन्ड प्रणाली सुरू करण्याचा सरकारचा निर्णय। अहमदाबाद इथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतल्या पहिल्या कसोटीत भारताची 286 धावांची आघाडी। के.एल. राहुल, रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेलची शतकी खेळी। जागतिक पॅरा ॲथलेटिक्स या दिव्यांग क्रीडापटूंच्या अजिंक्यपद स्पर्धेत निशात कुमार, सिमरन शर्मा यांनी पटकावली सुवर्ण पदकं। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, 4 जणांचा मृत्यू, एका महिलेला वाचवण्यात यश।